तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात बाबा तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्यांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. दुपारची शाळा सुटली, मुलं आश्रमात जायचे. ते साधू महाराज त्या पोरांना बनवायचे, हे मुलांनो इकडे या. आणि ते मुलं त्या साधू महाराजाकडे गेले, ते लेकरं त्या महाराजाकडे गेले की ते साधू महाराज त्यांना चॉकलेट द्यायचे, गोळ्या द्यायचे आणि सांगायचे पोरांनो ऐका ना मला राम राम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे, गोळ्या भेटायचे. पोरं दुपारची शाळा सुटली की त्या महाराजाकडे जायचे, म्हणायचे अय अरे राम आलाय रे, अय राम आलाय रे. पुढं पुढं पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, अरे जरी हे मुलं मला चिडवत असेल, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून भगवंताचं काय करून घेतोय? नामस्मरण करून घेतोय. तो कोबरायचे गाभण किती गोळे का सेवितो हारस वाटितो अधिकार, सेवितो हारस वाटितो अधिकार, सेवितो हारस वाटितो अधिकार, सेवितो हारस वाटितो अधिकार.